Good morning, everyone. Let's start our next question. Audit evidence. In last video, we were cover audit evidence and auditor's duties. Then, in next question, we will learn selecting item for testing of obtaining audit evidence. So we all know audit evidence is very important for preparation of final audit report. So the auditor shall design the determine means of selecting item for testing that are effective in meeting the purpose of audit procedure. आता इथे काय केलं जाईल ऑडिटर काय करणार आहे जेव्हा ॲज अ ऑडिट इव्हिडन्स म्हणून तो काही डॉक्युमेंट चेक करेल तेव्हा कोणते आयटम त्याला कन्सिडर करावे लागतील कोणते बुक्स ऑफ अकाउंट कन्सिडर करावे लागतील ॲज अ एव्हिडन्स इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग ओके सो कोणत्या गोष्टी कन्सिडरेशन असणार आहेत बघूया आपण फर्स्ट पॉईंट इज कन्सिडरेशन appropriate measure must be taken by an auditor to obtain audit evidence with other audit evidence obtained or to be obtained will be sufficient or auditor's purpose. सो आधी सफिशियंट तुमचा ऑडिट पर्पज फुलफिल होतोय का हे काय करायला लागेल चेक करायला लागेल. The information to be used as a audit evidence in case of selecting item for testing should be relevant and reliable. Other aspect of effectiveness is an important and consideration to selecting item or टेस्ट जसं आपण म्हणतो की सॅम्पलिंगमध्ये किंवा टेस्टमध्ये जेव्हा आपण सफिशियंट आयटम सिलेक्ट करतो तेव्हाच आपण त्याचा रिझल्ट होल पॉप्युलेशनला काय करू शकतो ॲप्लाय करू शकतो सो सेम थिंग हिअर वी ॲप्लाय सो हिअर वी सिलेक्ट सफिशियंट बुक्स ऑफ अकाउंट दोज आर रिलेटिंग टू ऑडिट इव्हिडन्स आणि तेही कसे असायला हवेत तर रिलेव्हंट अँड रिलायबल असले पाहिजेत. सेकंड पॉईंट इज एक्सटेंट ऑफ चेक. Extent of check available for selecting item for checking are verification all item that means 100% examination ॲज अ evidence म्हणून जे तुम्ही बुक्स ऑफ अकाउंट सिलेक्ट करणार आहात ते मात्र 100% त्याचं एक्झामिनेशन करणं गरजेचं आहे. सेकंड व्हेरीफाईंग स्पेसिफिक आयटम लाईक अ टेस्ट चेक जसं आत्ता सांगितलं त्या पद्धतीने की टेस्ट चेकिंग मेथडमध्ये आपण काय करतो जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहेत ते सिलेक्ट करतो ॲज लाईक अ टेस्ट म्हणून आणि त्याचा रिझल्ट आपण होल बुक्स ऑफ अकाउंटला अप्लाय करणार आहोत. जसं आपल्याला काय करावं लागेल जर तुम्हाला एखादी एंट्री चेक करायची आहे तर डिरेक्टली फायनल अकाउंट चेक करून चालेल का हो नाही तर त्याच्या आधी काय बघावं लागेल जर्नल एंट्रीमध्ये त्याचं प्रॉपर रेकॉर्डिंग झालेलं आहे का किंवा त्याचे दोन इफेक्ट देऊन झालेले आहेत का डेबिटला क्रेडिटला इन लेजर फॉर्मॅट देन त्याचा नेक्स्ट इम्पॅक्ट जो आहे जो ट्रायल बॅलन्समध्ये असतो तो दिलेला आहे का आणि मग लास्ट तुम्हाला काय करावं लागेल फायनल अकाउंट चेक करावं लागेल दॅट मीन्स व्हेरिफिकेशन ऑफ 100% अँड सिलेक्ट प्रॉपर टेस्ट अँड लास्ट इज ऑडिट सॅम्पलिंग any one or combination of this extent of check may be appropriate depending on circumstances. आता काय सर्कमस्टान्सेस आहेत याच्यावरून तुम्ही काय करू शकता हे कॉम्बिनेशन डिफाईन करू शकता. ठीक आहे दॅट मीन्स एक्सटेंड टू चेक. नेक्स्ट पॉईंट इज व्हेरीफाईंग ऑल आयटम लाईक 100% चेक. सॉरी. An auditor may decide when to examine entire population of item that make up class of transaction or current balance. 100% examination may be appropriate when the example 100% checking. एक लक्षात ठेवा 100% checking means here auditor cannot check easily 100% books of account. Here auditor check important item or important books but 100%ly check like a sequence जर्नल लेजर ट्रायल अँड बॅलन्स शीट ओके त्याला आपण 100% चेकिंग असं म्हणतोय. 100% चेकिंगमध्ये इच अँड एव्हरी बुक येणार नाही जे इम्पॉर्टंट बुक आहे तेवढंच बुक मात्र सिस्टमॅटिकली प्रॉपर प्रोसिजर फॉलो करून चेक हे केलं जाईल. 100% checking can be conducted in case of population consisting of smaller number of volume and large volume of item. आणि जर बुक्स ऑफ अकाउंट हे आपण असंही म्हटलं की 100% बुक्स चेक झाले पाहिजेत तर तिथे व्हॅल्यूम ऑफ बुक हे थोडेसे कमी असतील किंवा स्मॉलर असतील तर आपण 100% चेकिंग हे करू शकतो.
बेसिकली लार्ज स्केल ऑर्गनायझेशनला हे पॉसिबल होईल असं नाही, तेव्हा आपण तिथे सॅम्पलिंग मेथड ही चॉईस करतो. वेअर ऑडिटर फील देर इज अ रिस्क अँड नॉट पीपल ऑडिट इव्हिडन्स फाउंड. आणि बऱ्याच वेळी असंही होऊ शकतं की ऑडिटरच्या लक्षात आलं की इथे एखादा फ्रॉड आहे किंवा एखादी रिस्क आहे, तर तुम्ही तो ॲज अ इव्हिडन्स म्हणून काय करू शकता, प्रॉपर डेटा रेकॉर्ड करू शकता. द रिपिटेटिव्ह नेचर ऑफ कॅल्क्युलेशन or other process performed automatically by an information system make 100% examination cost effective. हे कसे असले पाहिजे तर 100% कॉस्ट इफेक्टिव्ह एक्झामिनेशन असणं महत्वाचं आहे. नेक्स्ट पॉइंट इज अ व्हेरीफाईंग स्पेसिफिक आयटम. ऑडिटर मे डिसाइड टू सिलेक्ट particular item for a populations while doing the factor taken under consideration, such as auditor's understanding of the entity, assess risk of material misstatement, and characteristic of population being tested. आधी तुम्हाला त्याचं कॅरेक्टरिस्टिक माहीत असलं पाहिजे, काय आहे पॉप्युलेशनचं. मटेरियल मिसस्टेटमेंट रिस्क काय आहे हे आधी बघायला हवं. आणि ऑडिटर अंडरस्टँडिंग ऑफ द प्रॉपर एंटिटी ऑफ बुक्स ऑफ अकाउंट. ओके, ह्या सगळ्या गोष्टी व्हेरीफाईंग स्पेसिफिक आयटममध्ये क्लिअर करणं गरजेचं आहे. नेक्स्ट कॉन्सेप्ट इज ऑडिट सॅम्पलिंग. ओके, जसं आता आपण सांगितलं ऑडिट सॅम्पलिंग काय आहे. It is designed to draw conclusion about entire population on the basis of testing sample draw as per the standard of auditing 530. So when we select a sample, here we focus on consistency, reliability. Okay, ह्या गोष्टी important असणार आहेत. जस्ट एक शॉर्ट कॉन्सेप्ट आहे. Then audit procedure for obtaining evidence. Audit procedure फॉर ऑप्टेनिंग एव्हिडन्स. आता एखादा एव्हिडन्स तुम्हाला कलेक्ट करायचा असेल तर आपण डिरेक्टली एखादं बुक्स ऑफ अकाउंट घेणं ते बघणं, दिस इज नॉट अ कलेक्टिंग ऑफ ऑडिट इव्हिडन्स. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल हिअर वी कॉन्सन्ट्रेट ऑन ऑब्झर्वेशन. सो आधी काय करेल ऑडिटर की एकदा बघेल, एकदा ऑब्झर्वेशन करेल की कुठे फ्रॉड आहेत, कुठे एरर आहेत, इंटरनल कंट्रोल सिस्टीम कशी आहे, अँड देन फॉलो several procedure for collecting audit evidence. So observation involve witnessing a procedure being performed by other. For example, the auditor may observe the counting of inventories by client personnel or the performance of control activity. जसं आपण सांगितलं त्या पद्धतीने की एखाद्या इन्व्हेंटरीचं एक एक्झाम्पल दिलंय, तर त्याला इन्व्हेंटरी बघायची आहे, तर तो डिरेक्टली जाऊन स्वतः चेक करेल का ऑडिटर? नाही. तर इथे ऑडिटर काय करणार आहे, फर्स्ट ऑफ ऑल तो क्लायंट पर्सनल कोण आहे त्याच्या थ्रू जाऊन तो काय करेल, तर इथे इन्व्हेंटरी चेक करेल ॲज पर दी स्टँडर्ड ऑफ ऑडिटिंग 501. ओके. सेकंड, आता त्याने ऑब्झर्वेशन केलं आणि त्याच्या लक्षात आलं इथे काहीतरी एरर आहे, काही रिस्क आहे, काही फ्रॉड आहे, देन तो काय करेल, सेकंड स्टेपमध्ये इन्क्वायरी करेल. ओके, दॅट इज वाय सेकंड स्टेप इज इन्क्वायरी. इन्क्वायरी इन्व्हॉल्व सिकिंग इन्फॉर्मेशन फ्रॉम द क्लायंट स्टाफ ऑर मॅनेजमेंट. मग तो काय करेल की एखादी रिस्क दिसते, एखादा फ्रॉड दिसतोय, एखादा एरर दिसतोय, तर तो इन्क्वायरी करेल. कोणाकडे करेल, क्लायंट स्टाफकडे करू शकेल किंवा मॅनेजमेंटकडे करेल. Inquiry is used extensive throughout the audit in addition to the other audit procedure. Inquiry may be format like a written format and informal format, that means oral format. दोन्ही पद्धतीने सुद्धा तो इन्क्वायरी करू शकतो. लक्षात ठेवा, इन्क्वायरी म्हणजे जस्ट आस्किंग तर नाही, तर इथे फॉर्मल फॉर्मॅटमध्ये सुद्धा, रायटिंग फॉर्मॅटमध्ये सुद्धा तुम्ही इन्क्वायरी ही करू शकता. Point number 3, inspection. Inspection consists of examination, record, documents, or tangible asset. Record document provide evidence of varying degree of reliability depending on nature and sources of the effectiveness of internal control over their प्रोसेसिंग. आता जसं सांगितलं, इन्क्वायरी केली त्याने, रिटर्न फॉर्मॅटमध्ये केली आहे, ओरल फॉर्मॅटमध्ये केली आहे, आणि त्याला काही डॉक्युमेंट मिळाले, तर तो इथे काय करेल, त्या डॉक्युमेंटचं एक्झामिनेशन करेल किंवा त्याचं इन्स्पेक्शन करेल. म्हणजेच त्याच्यामध्ये रिलायबिलिटी आहे का हे तो चेक करेल.
नेक्स्ट इज एक्सटर्नल कन्फर्मेशन. सो जरा बऱ्याच वेळेस असं होतं ना की इंटरनलमध्ये काय असणार आहे, तर बऱ्याच गोष्टी मॅन्युप्युलेटिव्ह असू शकतात, मॅनेजेबल असू शकतात. देअर फोर हिअर ऑडिटर शुड फोकस ऑन एक्सटर्नल कन्फर्मेशन. It is the process of obtaining and evaluating audit evidence through the communication from third parties in response to requests the information about particular item affecting a certain made by the management. म्हणजे एक एक्झाम्पल जर सांगायचं झालं की एखाद्या कंपनीने रेकॉर्ड केलेला आहे प्लांट अँड मशिनरी परचेस केली, तर फक्त बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्डिंग बघून चालणार नाही. फिजिकल त्याचा एक्झिस्टन्स आहे का ऑर्गनायझेशनमध्ये हे चेक करावं लागेल ॲज एव्हिडन्समध्ये. बुक्स ऑफ अकाउंटमध्ये एंट्री चेक करावी लागेल, ॲज वेल ॲज थर्ड पार्टीकडून, ज्या पार्टीकडून तुम्ही ती मशिनरी परचेस केलेली आहे त्या पार्टीकडे सुद्धा तुम्हाला कन्फर्मेशन करणं गरजेचं आहे. दॅट मीन्स एक्सटर्नल कन्फर्मेशन. नेक्स्ट इज रिकॅल्क्युलेशन. इट मीन्स चेकिंग ऑथेंटिक ॲक्युरसी ऑफ क्लायंट रेकॉर्ड. म्हणजे जसं आत्ताचं एक्झाम्पलप्रमाणे की प्रत्येक वर्षी तुम्ही डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट केलेलं आहेत का, त्या प्रॉपर मेथड यूज केलेल्या आहेत का, त्या एकदा रिकॅल्क्युलेट करून बघायच्या. किंवा बॅलन्स बी रेकॉर्ड जे केलेले आहेत ते रिकॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. नेक्स्ट इज रिपरफॉर्मन्स. इन्व्हॉल्व रिपरफॉर्मिंग various reconciliations as the reporting data or internal period to check the internal control have been operating effectively. तर इथे रिपरफॉर्मन्समधून तुम्ही एक इंटरनल कंट्रोल सिस्टीम कशी आहे, इफेक्टिव्ह आहे का, हे सुद्धा चेक करू शकताय. देन स्कॅनिंग. It is also a very important step in find out a specific evidence in auditing. The auditor review information set. Watching the unusual value can draw attention to unusual entity, but do not provide evidence about valuation completeness and correctness. पण तो अगेन त्याची एव्हिडन्स प्रोव्हाइड करणार नाहीये क्लायंट कंपनीला. Then, analytical review. It consists of studying significant ratio, trend, investigation, etc. Unusual item can provide the supportive evidence and no main evidence. ओके, सो याच्यासाठी अनालिटिकल रिव्ह्यू केले जातील व याच्यामध्ये काही रेशो चेक केले जातील, ट्रेंड कॅल्क्युलेट केला जाईल, इन्व्हेस्टिगेशन केलं जाईल, एक्सेट्रा. अँड लास्ट पॉईंट इज written representation. So, as per the standard of auditing 580, the auditor may consider it necessary to obtain written representation for the management to confirm responses to oral inquiry. आणि इथे रिटर्न रिप्रेझेंटेशन करणं सुद्धा ऑडिटरला गरजेचं आहे. ओके, इट इज ऑल अबाउट theoretical aspect or theoretical part of audit evidence. So in next lecture we will continue practical problem. ओके, थँक्यू. होप सो तुम्हाला आजचा क्वेश्चन लक्षात आला असेल. काय बघितलं आपण? ऑडिटर इव्हिडन्स अँड इट्स फॉलोइंग प्रोसेस. ऑडिटर इव्हिडन्स कलेक्ट करताना कोणती प्रोसेस फॉलो करतो. ओके, काही डाऊट असेल तर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकते. थँक्यू.